नमस्कार भोकरदनकर तसेच माझे इंस्टाग्राम फॅमिली। तर मी तुमचा विशाल आणि स्वागत करतो आजच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। आईने बाजार केल्याच्या नंतर बाजाराची थैली नेण्यासाठी फोन केला तर मी माझी धन्नो घेऊन गेलो बाजारामध्ये। बाजाराची थैली ठेवली घरी आणि त्यानंतर गेलो रोडवरती तर मला दिसलं हे पोकलेन मोठमोठ्याने आवाज करत एका साईडने आरामानं चाललं होतं। त्यानंतर मी गेलो भोकरदन नाक्यावर आणि तिथं जाऊन बघतो तर काय पूर्ण ट्रॅफिक झालेली। अरे बापरे म्हणलं आता इथं कुठे येऊन फसलो, पण थोड्या वेळाने ती ट्रॅफिक झाली मोकळी। मग तिथून निघालो मी एकदम स्पीड मध्ये। तर बघू शकता मित्रांनो आपण आता त्या ट्रॅफिक मधून निघालेलो आहे। त्यानंतर मित्रांनो मी गेलो ज्या साईडला बाजार भरतो त्या रोड वरती, तर तिकडे जाऊन बघतो तर काय पूर्ण बाजार शांत झाला होता। अरे लेट झालो का नो म्हणलं, चला म्हणलं आता घरी। त्यानंतर मित्रांनो मी निघालो घराकडे आणि आता पूर्ण भोकरदन शांत झालेलं आहे आणि रोडवरचे सुद्धा लाईट लागलेले आहेत। तसेच मित्रांनो बघू शकता भोकरदन नाईटला किती सुंदर दिसतं, पण भोकरदनचं मार्केट जास्त टाइम पर्यंत चालू राहत नाही, जास्तीत जास्त 10 वाजेपर्यंत बंद होऊन जातं। त्यामुळे मित्रांनो मी निघालो घराकडे। तर मित्रांनो तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि चला भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये।